मी माझं मनोगत हे स्पष्ट व्यक्त करणार होतो, पण मान्यवरांच्या भीतीने कदाचित माझ्याकडून बसली तरी चूक होईल आणि मला फटके बसतील म्हणून मी घेऊन आलो. पण फार पाहतो आजच्या कार्यक्रमात सूत्रधार कर्तव्य शिस्तप्रिय आदरणीय श्री आरती माने सर आणि वैभवशाली परंपरा असलेल्या ऐतिहासिक उदगीर शहरातील माझे मित्र, आजचे स्नेहसंमेलन जर आरती माने सरांनी उदगीर शहरातील डोंगरशंकी, सोमनाथपूर, लोणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ठेवले असते तरी सुद्धा मी त्यात सहभागी झाला असतो. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाची एक टॅगलाईन होती, शासन आपल्या दारी. पण आता जर मी असे बनेल की शिक्षक आपल्या दारी तेव्हा आरती माने सर आपल्या दारी. एखाद्या व्यक्तीला जर वय हा निवृत्तीचा निकष नसता तर आरती माने सर कधीच निवृत्त झाले नसते. मी त्यांना 1982-83 पासून पाहतो आहे. त्यांची शरीरयष्टी, प्रगती, स्मरणशक्ती, सामाजिक सहभाग यामध्ये ते मात्र फरक जाणवत नाही. मी पाहिलेल्या शिशुविहार शाळेतील शिक्षक, त्यांचे संस्कार, 17 डिसेंबरचा उत्सव, वैदिक प्रार्थना, नाईट क्लासेस, शाळेतील वाचनालय, मध्यंतरातील उद्यानातील दुपारचे जेवण, शाळेच्या कमानीतील सूचना फलक आज सुद्धा माझ्या मनामध्ये ताज्या आहेत. आमच्या सर्व भावंडांचे शिक्षण सांभाळ शाळेत झाल्यामुळे माझा एक वेगळाच लळा आहे शाळेचा. PS माने सरांच्या स्वरातून राष्ट्रगीतामधील त्यांचे शब्दांचे स्पष्ट उच्चार हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. श्रमदान पण त्यांच्याकडून शिकलो. PS माने सर व बोलवले सर यांनी तर कुठल्या विद्यार्थ्यावर हात उगारण्याचे मला अजून तर आठवत नाही, इतके ते प्रेमळ होते. सतीश कुमार श्रीवास्तव हे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे दिसायचे. ते त्या काळचे आमच्यासाठी MF हुसेनच होते. DV देशमुख हे तर आमच्यासाठी दिवस शिवारकर कोकणातले दिवस हा धडा आम्हाला शिकवताना अख्खा कोकण आमच्या डोळ्यासमोर उभा केला होता. DV कुलकर्णी, जोशी सर, मोरगे सर, लाला सर, केंद्रे सर यांची शिकवण्याची एक वेगळी शैली होती. तसे जर पाहिले तर हे सर्व हुशार विद्यार्थी आवडीचे शिक्षक होते. पण आपण अनेक सर म्हणजे हुशार आणि विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे, अर्थात वटीवर आणणारे लोक. त्या काळी आम्ही आरती माने सर यांच्या पाठीमागून सुद्धा जात नसे, समोर उत्तर सोडाच. माझा भाऊ विकास शिंदे 1983च्या 12वी परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आला. गणितामध्ये 100पैकी 100 गुण होते. तिथून त्याचा सुवर्णकाळ सुरू झाला. सबल उदगीर शहरात त्याच्याबद्दल चर्चा होत असते. सर्व शिक्षकांच्या परिश्रमाला मी नमन करतो व ऋणी आहे. आरती माने सरांसारखे स्वर्गीय श्री दत्ताराव गांधी हे सुद्धा तितकेच शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर होते. त्या काळी उदगीर शहरात ग्रामीण भागात ते सुद्धा हिंदी बोलायचे. गणपती सर आणि रायवड सर यांची जोडी आज सुद्धा तितकीच आठवते. त्यांचे मधुर सर आणि तबला अजून सुद्धा गाण्यामध्ये संचार करतो. इतिहास भूगोलाचे नाईक सर शाळा सुरू होण्याच्या अगोदर एक्स्ट्रा क्लास, शाळा संपल्यानंतर एक्स्ट्रा क्लास. त्यांच्याकडे एवढी ऊर्जा कुठून यायची हे समजत नाही. शेवटचं वाक्य, शानबाग शाळेला अशाच कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय शिक्षकांची गरज आहे जेणेकरून शाळेला गतवैभव प्राप्त होईल. माने सर, DS माने सर, गुजराती सर, आंबेसंगे सर या सर्वांना उदंड आयुष्य मिळावं हीच मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.